राक्षस? तुला बोलली होते ना मी की राक्षस पण असतात. हो, आणि त्या राक्षसापासून आपल्या घरातला ना खूप खूप त्रास झाला होता. फाल्गुनी, आधी अरे मुलींना पण कळू दे ना, नाहीतर ते सतत प्रश्न विचारत राहतील. थांब जरा. बरं हा, नंतर काय झालं माहितीये? ती बाई सारखा त्रास देत होती, त्यामुळे सगळे घाबरत होते. पण आत्याजी कधीच घाबरली नाही, तिने फाईट केलं. खरंच तू त्या राक्षसाची फाईट केलीस? हो. ईशा, रीमा, तुम्ही दोघी असं माणसापासून लांब राहायचं, ओके? आजी, तो राक्षस आता आम्हाला काहीच नाही करणार ना? नाही नाही, काही करणार नाही तो तुम्हाला. तुम्ही घाबरायचं नाही. मी आले ना परत. अशा वाईट माणसांना मी तुमच्यापासून लांब ठेवेन. पण ती वाईट बाई कोण आहे? मी सांगते. थांबा. आत्या आत्ताच आल्यात घरी. आल्या आल्या हे सगळे विषय नको ना, त्यांना त्रास होईल. आत्या, तुम्ही आराम करा. फाल्गुनी, इंद्राणीनं त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा. भाऊजी, यांच्या रूम मध्ये थोडासा पसार आहे, म्हणजे आवरायचं राहिलंय. मी पटकन आवरते. तोपर्यंत तुम्ही आईंच्या रूम मध्ये थांबा. चला. पण त्या रूम मध्ये तर ईशा, रीमा, मी तुमच्यासाठी चॉकलेट्स आणले आहेत. पण आपण रूम मध्ये जाऊन चॉकलेट्स खायचे. आत्या जी आत्ताच आली आहे ना, तिला आराम करू दे. चला 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 चला. इंद्राणी, या तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा. मला असं वाटतं ना, काही दिवस एकटं नको सोडायला. येतं की काही दिवसांकरता तू त्यांच्या रूम मध्ये शिफ्ट होशील.